मंडळी, गेले महिनाभर यावलला जायचंय, दुसरं काहीही डोक्यात नाही. रवी काकांनी सांगितलं नामाचं अनुसंधान, पण नामाचं वगैरे काही अनुसंधान नाही बरं का. काय न्यायचं आणि काय न्यायचं नाही. दिवाळी होतीये कधी ते आम्ही बॅगा भरतोय कधी, अशी आमची अवस्था होती. आणि इथं आपण आलो, अतिशय आनंदात आपण 2-3 दिवस घालवले. दिवस कसे अक्षरशः वाऱ्यासारखे निघून गेले. आपल्याला कळलं सुद्धा नाही केव्हा उत्सवाचे 3 दिवस संपले. आणि आज हे अखेरचं पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण जमलोय. ही शेवटची संध्याकाळ आजची इथली आपण सुरेल करणार आहोत, बरोबरी करणार आहोत. आज इथे आपल्या समोर गायन सेवा करणार आहेत तेरदार देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब देशपांडे यांची सून अर्चना सुधींद्र देशपांडे. आपल्यामध्ये त्या आपल्या समोर कन्नडमध्ये काही गीत प्रस्तुत करणार आहे. आता सकाळी तुम्ही सगळ्यांनी निवेदनाची फार वाहवा केली, टाळ्या वेळ्या वाजवल्या. पण ह्या निवेदनाचा जेव्हा प्रस्ताव माझ्या पुढे आला तेव्हा मात्र माझी पाचावर धारण बसली बरं का. कारण कन्नड म्हणजे आमच्या लेखी जिल्ह्या क्षमा मागून सांगते. आता काय सांगणार, काय बोलायचं, हा फार मोठा पेच उभा राहिला. पण मनात विचार केला, ब्रह्मानंदांनी अख्खं जीवन महाराजांच्या चरणी अर्पण केलं आहे. आपल्याला 1 तास 4 गाण्यात मग 4 ओळी बोलता का येऊ नये, बोलल्याच पाहिजे. म्हणून मी रला ट जुळवलाय, जरा समजून घ्या. आणि कालच्या कार्यक्रमामध्ये लोकांची अशी इच्छा होती की रवींद्र कुलकर्णींकडून त्यांना गाणी कमी ऐकायला मिळाली, थोडासा वेळ कमी पडला. म्हणून आजच्या कार्यक्रमात त्यांचीही 2 गाणी आपण ऐकणार आहोत. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सुरुवाती ही कायमच गणपतीकडून असते. 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपती असलेल्या गणपतीचं स्मरण करूया, त्याला नमन करूया. अशा शुभ देणाऱ्या गणपतीचं गीत आपण ऐकूया अर्चनाजींकडून. शुभ गुणदायक शुभ वरदायक शुभ गुणदायक शुभ वरदायक भो गणनायक नमोस्तुते भो गणनायक नमोस्तुते शुभ सुखदायक शुभ शुभ सुखदायक शुभ फलदायक सिद्धि विनायक नमोस्तुते सिद्धि विनायक नमोस्तुते शुभ गुणदायक शुभ वरदायक भो गणनायक नमोस्तुते
सुगान सुतोषित करी मुखाश्रित सुगान सुतोषित प्रमथ विनायक नमोस्तुते सिद्धि विनायक नमोस्तुते शुभ गुणदायक शुभ वरदायक भोगनायक नमोस्तुते भोगनायक नमोस्तुते शङ्करनन्दना किङ्कररक्षका शङ्करनन्दना किङ्कररक्षका भक्तिविनायक नमोस्तुते सङ्कटशङ्कित उत्तराधनुत सङ्कटशङ्कित उत्तराधनुत शान्ति विनायक नमोस्तुते सिद्धि विनायक नमोस्तुते शुभ गुणदायक शुभ गुणदायक शुभ वरदायक भोगनायक नमोस्तुते भोगनायक नमोस्तुते सिद्धिविनायक नमोस्तुते. यापुढे कार्यक्रमात आपण जे गाणं घेणार आहोत ते आपले महाराज हे महारुद्राचा अवतार आहेत. महारुद्रचे मारुती रामदास प्रत्यक्ष शंकर आहेत. त्या शंकराचं स्मरण करूया. भैरवी सिनेमातील कविता कृष्णमूर्तींच्या मूळ स्वरातील गाणं आपण ऐकूया. शिवाय
33 कोटी आहेत हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण त्यातल्या ज्या काही प्रमुख देवता आहेत, मग तो राम असेल, कृष्ण असेल, गणपती असेल, पांडुरंग असेल, त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणतात ना, प्रत्येक देवाची सुद्धा व्यक्तिमत्व असतात, तशी ते व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं कृष्ण हे जे व्यक्तिमत्व आहे, त्या कृष्ण या शब्दाचा जर आपण, हे कृष्ण हे व्यक्तिमत्व आपल्याला खूप आवडतं. त्यातल्या कृष्ण या शब्दाचा जर आपण अर्थ विचारात घेतला तर कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा. हा कृष्ण आपल्याला खरोखर आकर्षित करत असतो. त्याचं सगळं वेगळं आहे. याचं वागणं वेगळं, याचं हसणं विस्कित, याचं खेळणं वगैरे सगळं, याच्या लीला, याच्या खोड्या, या सगळ्या वेगळ्या. इतर देवदेवतांच्या इतक्या खोड्या लीला आपल्याला बघायला मिळत नाही, पण ह्याचं सगळं वेगळं. अहो एवढंच काय, त्याचं उभं राहणं सुद्धा वेगळं. हा त्रिभंगी देहुडा म्हणजे 3 ठिकाणी वाचलेला असतो. असा हा कृष्ण आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे. या पुढच्या कन्नड गाण्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की हा कृष्ण लपाछपी खेळतोय. ऐकूयात तर आपल्याला काय कळतंय या कृष्णाच्या खेळातून, तो कुठं लपलाय पाहूया. ಯಾವನ್ನಿ ಅಡಗಿರು
असता का? पाहिलंय की त्यांनी नाट्यसंगीताचं शिक्षण दिग्गज गायक पंडित छोटा गंधर्व यांच्याकडे घेतलेलं आहे. तसंच त्यांना अनेक संगीत नाटकांचा अनुभव आहे. त्यांनी अनेक नाटकांमधून काम केलेलं आहे. आज त्यांच्याकडे फरमाईश आलेली आहे म्हणून ते आपल्यासमोर एक नाट्यगीत सादर करतायत. संगीत सौभद्रबद्ध कोण तुझं समज आहे. तुझ समजा मजकुराया कोण तुझ समजा मजकुराया कोण तुझ समजा मजकुराया कैवारी सदया रे कैवारी
पोसणारी माता तुझी शिष्या पोसणारी माता तुझी शिष्या पोसणारी माता तुझी शिष्या पोसणारी माता तुझी शिष्या
हे आपण श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कृपेने स्थापित दत्तात्रयांच्या मंदिरासाठी ते दर्शनासाठी तिथे कार्यक्रम करण्यासाठी खरोखर जमलेलो आहोत. जागेअभावी आपण हा कार्यक्रम इथं करतोय. मगाशी सांगितलं त्या दत्तात्रयांचं स्मरण, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सर्व देवदेवतांची व्यक्तिमत्व असतात, त्यांची सुद्धा वैशिष्ट्य असतात. तसं दत्ताचा जर विचार केला तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही त्याच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. अशी ही सर्व समावेशक देवता. अनेक गुरु स्वतः केलेले आहेत. अनेकांकडून, लहान थोरांकडून, सर्वांकडून आपण शिकावं हे दत्तगुरूंच्या चरित्रावरून आपल्याला शिकायला मिळतं. आता अर्चनाजी या पुढची रचना दत्तगुरूंना समर्पित करतील. ऐकूया. योगी मने जी बंदा श्री गुरुदेव मने जी बंदा. योगी मने जी बंदा श्री गुरुदेव मने जी बंदा. कानरी कादुम करियरी दंडा. कानरी कादुम करियरी दंडा. कानरी
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. आपण आता ज्या कर्नाटक राज्यात आहोत त्या कर्नाटक राज्याने आपल्या भारतवर्षाला एक अनमोल देणगी दिलेली आहे. ते म्हणजे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. त्यांच्या मूळ स्वरातलं गाणं आता आपण ऐकणार आहोत. ही जी रचना आहे ती कर्नाटकातले थोर संत श्री पुरंदरदास यांची आहे. खरं तर ती एक देवीची प्रार्थना आहे. ते म्हणतायत की अगं हे भाग्य देणाऱ्या लक्ष्मी, मी तुला शरण आहे, तू माझ्यावर कृपा कर. आता मला वाटतं कॉमेंट्रीची गरजच नाही, कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक खरंच जवळ आहे. ऐकूया भाग्यदार ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ
आपल्याला इथं जी मिळालेली आहे वादक त्रयी त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊया. हे जे गाणं आहे, हे जे पद आहे पुरंदरदासांचं, त्याच्यामध्ये मी पुरंदरदास असं म्हणतायत की तुझी कृपा हेच सौभाग्य तू मला प्राप्त करून दे, आणि ते प्राप्त करण्यासाठी मी तुला शरण आहे, पण तुला प्राप्त करण्याचा माझ्याकडे दुसरा मार्ग आहे. तो ते सांगतायत की जर मी विष्णूला शरण गेलो तर तुम्हाला आपसुकच वश होणार आहे, म्हणून विष्णूला शरण जा, असं आपल्याला पुरंदरदास या पदामध्ये सांगतायत. आपल्या पुढच्या पदामध्ये तसाच काहीसा भावार्थ आहे. जो विश्वाचा आधार आहे, जो विश्वंभर आहे, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. हे संगीत सुवर्णतुला मधलं, नाटक संगीत सुवर्णतुला मधलं छोटा गंधर्वांच्या मूळ स्वरातलं गीत आपण आता पुढे ऐकणार आहोत. विश्वाचा
कार्यक्रमातल्या शेवटच्या गीताकडे वळतोय. तत्पूर्वी परत एकदा औपचारिकता म्हणून वादकांची नावं सांगते. व्हायोलिनवर आहेत जयंत जोशी, ज्यांच्या हार्मोनियमवर गाण्यातला प्रत्येक शब्द वाचतो असे उदय कुलकर्णी. भजन, सुगम संगीत आणि नाट्य संगीत सारख्याच ताकदीने वाजवणारे शिरीष जोशी. आजचे आपले गायक रवींद्र कुलकर्णी पुणे, अर्चना सुधींद्र देशपांडे बेळगाव, या फेडरल बँकेत बँक मॅनेजर आहेत. आता कार्यक्रमात आपण जी पुढची रचना ऐकणार आहोत ती कन्नड रचना आहे. त्याचा आशय मी अर्चनाजींकडनं जेव्हा समजून घेतला तेव्हा मला तो फार आवडला. त्या गाण्याचा आशय असा आहे की पंढरपूर हे एक मोठं शहर आहे आणि त्या शहरात विठ्ठल हा सावकार आहे आणि त्या गावामध्ये भजनाचा व्यापार चालतो. ऐकूया कार्यक्रमाची शेवटची रचना. पंढरापुर बलोट शहरा